तुम्ही यूट्यूबवर कधीच बघितला नसाल असा वेगळ्या पद्धतीचा लौकीचा पराठा आज बनवणार आहोत. बनवायलासुद्धा सोपा आहे आणि चवीलासुद्धा तितकाच छान लागतो. तुम्ही हे मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. त्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, पाव वाटी बारीक रवा आणि 2 चम्मच इतकं बेसन आणि एक छोटा चमचा ओवा घ्यायचं, छोटा चमचा मीठ घालायचं आणि 2 चम्मच तेल घालून घ्यायचं आणि हे सर्व हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाने सुद्धा बनवू शकता, पण रवा आणि बेसन घातल्यामुळे पराठ्याला कलर पण छान येतो आणि क्रिस्पीनेस पण छान येतो. तर आता मी ते बाजूला ठेवून देते, कारण पीठ आपण नंतर मळणार आहोत. आता इथे मी 1 ला थोडी कमी अशी लौकी घेतली आणि ते बारीक किसणीने सर्व लौकी किसून घ्यायचं. आता लौकीमध्ये पाणी तर असणारच, मग त्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि सर्व लौकीचं आपल्याला शक्य होईल तितकं असं एकदम पिळून दाबून पाणी काढून घ्यायचं. मी सर्व पाणी काढून घेते. हे ज्यूस तुम्ही पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं आणि खूप असे लोक सकाळ सकाळी हा ज्यूस पितात सुद्धा. आता त्याच रसाने आपण पीठ मळून घेणार आहोत. तुम्हाला गरज लागल्यास थोडंसं पाणी टाकून हे एकदम मऊसूत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण रवा असल्यामुळे रवा अजून पाणी शोषून घेतो. आता हे सुद्धा बाजूला ठेवून घेऊया आणि लौकीचं स्टफिंग करून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा साबूत जिरा, पाव चमचा काळी मिरपूड, पाव चमचा लाल तिखट, थोडीशी हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक किसून घालणार आहोत. आणि यातील मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ही सेव. ही आलू भुजिया सेव आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारची सेव घालू शकता. आता लौकी म्हणजे लौकीमध्ये आपण कितीही पाणी काढून घेतलं तरी थोडं तरी पाण्याचं प्रमाण असतंच, पण अशा प्रकारे सेव घातलं का ते पाणी शोषून घेतं. आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घालून परत मिक्स करून घेते. इथं आपलं हे सारण बनून तयार आहे आणि पीठही छान असं भिजलं गेलं आहे. आता मी इथे तुम्हाला 2 प्रकारचे पराठे बनवून दाखवणार आहेत. त्यासाठी पहिला प्रकार आहे, त्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याला मी 2 चम्मच इतकं सारण घालून घेते आणि हाताने असं व्यवस्थित असं सर्वकडून पसरून घ्यायचं आणि ही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. असं भरभरून सारण असलेला पराठा खायला सुद्धा खूप छान लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आता दोन्ही बाजूनं पीठ लावून ज्या प्रकारे आपण पराठा लाटतो ना त्रिकोणी, त्या पद्धतीने मी हे पराठा लाटून घेणार आहे. ही पद्धत एकदम सोपी आहे. शक्यतो हा पराठा फाटण्याची शक्यता कमी असते आणि सारणसुद्धा तुम्हाला हवं तितकं यामध्ये तुम्ही भरू शकता. आता इथे तुम्ही तेल, बटर, तूप काही लावून पराठा भाजू शकता, पण मी इथे तुपाचा वापर केला आहे. तूप लावून छान असं खरपूस असं आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, जी आपण नॉर्मल पद्धत वापरतो ती. पण अशा पद्धतीने पराठा बनवला तर खूप जणांना जमत नाही, म्हणजे तुटण्याची शक्यता असते. मग काय करायचं, असं पराठ्यामध्ये सर्व सारण भरून घ्यायचं आणि तोंड बंद करून त्याला हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. नंतर हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे सारण सर्व कडेपर्यंत जातं आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळ करायचं नाही, थोडा असा मोठाच लाटून घ्यायचं आणि हा सुद्धा आपण दोन्ही बाजूला तूप लावून छान असा शेकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हा सुद्धा पराठा छान असा शेकला गेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे. तुम्ही जी पहिली पद्धत दाखवली त्या पद्धतीने पराठा म्हणजे एकदम छान असं बनवू शकता. ह्याचे लेयरसुद्धा तुम्हाला दाखवते किती छान आलेत. आतमध्ये सारणसुद्धा एकदम छान भरलं गेलं आहे. अशा पद्धतीने पराठा बनवला तर कुणाला आवडणार नाही आणि चवीलासुद्धा खूप
छान लागणार आहे. असे 2-3 लेयरचा पराठा आला की एकदम लच्छा पराठासारखा हा पराठा बनून तयार होतो. दोन्हीही पराठे खूप छान असे बनून तयार झालेत. अशा वेगळ्या पद्धतीचा पराठा एकदा नक्की करून बघा आणि पराठ्याची रेसिपी आवडलं तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.